श्री स्वामी समर्थ महाराज खंडोबा मंदिरामध्ये अक्कलकोटमध्ये ज्यावेळेस आले त्यावेळेस हे खंडोबा महाराजांचं मंदिर खूप भव्य दिव्य मंदिर असं आहे। खंडोबा महाराजांचं मंदिर आहे या ठिकाणी श्री स्वामी समर्थ महाराज बसलेत। आता आपण आजीकडून थोडीशी माहिती जाणून घेऊयात की कशा पद्धतीनं स्वामींचं वास्तव या ठिकाणी झाले। आजी, स्वामी आले सोलापूर वाटेने, मग इथं 3 दिवस त्यांचं वास्तव्य होतं। मग इथून ते मुसलमानचा एक फकीर आला, त्यांनी चिलीम फकीर आल्यानंतर मग ते चोळाप्पांच्या घरी जाऊन चोळाप्पाला घेऊन ये म्हणले। मग घेऊन ये म्हणताना चोळाप्पा आले, त्यांनी मंदिरात बसल्यानंतर मी हे चिलीम देतो तर तुम्ही ओढता का? होय म्हणाले। मग होय म्हणताना रिकामी चिलीम करून दिल्यानंतर धूर निघालं। धूर निघताना त्यांनी काय म्हणाले, हे योगी सत्पुरुष आहेत म्हणून चोळप्पा त्यांच्या घरी घेऊन गेले। त्यांच्या घरी घेऊन गेल्यानंतर इथे राहिल्यानंतर परत तिथून 22 वर्षे वटवृक्षाखाली राहिले। मग तिथून येऊन इथे समाधी घेतली। इथे समाधी घेतली। ओके, धन्यवाद।